आर्यविन टाइम्सच्या या बातमी व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे। जत तालुक्यातील एकुंडी येथील श्री सिद्धेश्वर कला व शिक्षण प्रसारक मंडळ एस संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूलमध्ये 10वीच्या विद्यार्थ्यांचा निरोप व शुभेच्छा समारंभ तसेच पारितोषिक वितरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसंतदादा पाटील मका प्रक्रिया कारखाना रांजणीचे अध्यक्ष बळवंत यमगर हे उपस्थित होते। तर प्रमुख वक्ते व मार्गदर्शक म्हणून जत येथील राजे रामराव महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर शिवाजी कुलाळ आणि डॉक्टर सतीश कुमार पडोळकर यांनी विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले। यावेळी बोलताना प्राध्यापक डॉक्टर शिवाजी कुलाळ म्हणाले की यश मिळवण्यासाठी केवळ गुण महत्त्वाचे नसून माणुसकी, प्रामाणिकपणा आणि सातत्य हेही तितकेच गरजेचं आहे। अपयश आलं तरी खचू नका, कारण प्रत्येक अनुभव तुम्हाला अधिक सक्षम बनवतो। डॉक्टर सतीश कुमार पडोळकर यांनी विद्यार्थ्यांना सांगितले की तुम्ही जिथं जाल तिथं आपल्या शाळेचं नाव उज्ज्वल करा, समाजासाठी काहीतरी देण्याची भावना जपा आणि स्वतःवर विश्वास ठेवून पुढील शैक्षणिक वाटचाल करा। यावेळी श्रीमंत गुडोडगी, बसगोंडा, कोट्टलगी, मोहन माने पाटील आणि महादेव पाटील यांनीही विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमात शाळांतर्गत विविध स्पर्धांमध्ये यश मिळवलेल्या विद्यार्थ्यांना पारितोषिक देऊन गौरवण्यात आले। कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती पूजनाने झाली। मुख्याध्यापक के.एच. पाटोळे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले। सूत्रसंचालन आय.पी. चौगुले यांनी केले तर आभार श्रीमती लता शिंदे यांनी मानले। या कार्यक्रमास बसगोंडा नाईक चिदानंद पाटील, मलगोंडा हेळकर उपसरपंच, चंद्रबा नाईक, न्यू इंग्लिश स्कूल इरळी हायस्कूलचे माजी मुख्याध्यापक नाईक, न्यू इंग्लिश स्कूल मुरनारी इरळीचे मुख्याध्यापक कुंभार, जिल्हा परिषद शाळा एकुंडीचे मुख्याध्यापक पावरा, बागेवाडीचे मुख्याध्यापक शिवाजी सावंत, मच्छिंद्र ऐनापुरे शेळके, ग्रामपंचायतीचे माजी सरपंच रमेश यशवंत कोरे, ग्रामपंचायतीचे सदस्य शिवानंद लठ्ठी, सोनाबाई पाटील, संगीता कोरे, व्ही.ए. चौगुले, विकास मोठे, संतोष वाघमोडे यांच्यासह पालक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते। एकूणच न्यू इंग्लिश स्कूल एकुंडी इथं पार पडलेला हा निरोप व पारितोषिक वितरण सोहळा विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण ठरला। हीच होती आर्यविन टाइम्सची विशेष बातमी। अशा स्थानिक घडामोडींसाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। पीठावर येऊन बक्षीस स्वीकारता आले नाही, पहिल्यांदा त्यांचं मी अभिनंदन करू इच्छितो, कारण जे यशस्वी झालेले आहेत, तुम्ही होता म्हणून ते यशस्वी झाले, कारण स्पर्धेमधल्या प्रत्येकाचा रोल त्यात महत्वाचा होता आणि त्यातल्या त्यात तुमच्यापेक्षा चांगली कामगिरी केली म्हणून त्यांना त्यामध्ये प्रथम, द्वितीय असं मानांकन मिळालं आणि त्यांचा सन्मान केलेला आहे। त्यामागचे खरे तुम्ही सपोर्टर आहेत की ज्यांच्यामुळे त्यांना व्यासपीठावर येता आलं। अशा पद्धतीनं आयुष्यात आपल्या ज्या स्पर्धा आहेत, स्पर्धेमध्ये जेवढी गर्दी असेल त्या गर्दीतूनच आपल्याला दर्दी लोक यामध्ये यश संपादित करू शकतात, त्यातून एक आपल्याला बोध घेता येईल। खरं पाहिलं तर आता हे वर्ष 10वीचं आहे। मी तर असं समजतो की अशा बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।